अरे कुठं आहेस गावात? स्ट्रायकर फलंदाज म्हणून राजेश आणि दिनेश आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत ते वाघजाई माता कात्रज संघाकडून. आणि सलामीवर गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती असा सूरज जाधव सह्याद्री संघाकडून. सह्याद्रीचा कणखर असा गोलंदाज जशी ज्याची ख्याती आहे असा सूरज जाधव आपल्याला पाहायला मिळतोय सह्याद्री संघाकडून. सूरज याचा पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने तळवलेला चेंडू आणि एक धाव घेण्यात भर. आणि आता स्ट्राईकवर खेळतायत ते राजेश. पुन्हा एकदा सज्ज राजेश सूरज यांचा सामना करण्यासाठी. बघूया कशा प्रकारे सूरज गोलंदाजी करतात ते. आणि पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला सूरज जाधव याच्याकडून, ज्याने मागील सामन्यात मेडन ओव्हर टाकले होते असा सूरज जाधव सह्याद्रीचा स्टार गोलंदाज. आणि पुन्हा एकदा सेम चेंडू आपल्याला खेळवताना दिसतोय तो वाघजाई माता कात्रज संघाकडून. अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार आपल्याला सूरज जाधव यांच्याकडून. काहीसा न समजलेला चेंडू होता राजेश यांना. बघूया पुन्हा एकदा सज्ज राजेश. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चढवलेला चेंडू, एक धाव घेण्यात यश. बघूया दुसरी धाव घेतात का, आणि दुसरी सुद्धा धाव घेण्यात यश मिळालं आहे ते कात्रज संघाला. आणि याचबरोबर या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या होते ती 3 धावा. अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते ते वाघजाई माता कात्रज आणि सह्याद्री उन्नवरे. वारंवार सूचना देताना सह्याद्रीचे कर्णधार रोहित जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सूरज. राजेश यांना जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर षटकार चौकारांशी आपल्याला आतिषबाजी करावी लागेल. आणि याच दिशेने ऑफसाईडच्या दिशेने टोळवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. आणि दुसरी धाव घेतात का पाहूया, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. उत्कृष्ट पद्धतीचं यष्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळते ते अक्षय जाधव यांच्याकडून, विकेट कीपर. वारंवार अगदी भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरज जाधव यांच्याकडून. काहीसे मोठे शॉट खेळण्यात अपयश येत आहे ते वाघजाई माता कात्रज संघाला. बघूया पुन्हा एकदा सज्ज राजेश. बघूया कशा प्रकारे सामना करतात ते सूरज याच्या गोलंदाजीचा. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो सूरज याच्याकडून. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता करतायत सूरज जाधव. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला ही नवयुग चॅम्पियनशिप पार पडताना पडते ते दिवा सापरा मैदान येते. आणि त्या बरोबर उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते ते सूरज जाधव यांच्याकडून. काहीसा राजेश यांना सूर बसलेला नाही अजून. आणि पुन्हा एकदा उचलून खेळलेला चेंडू बघूया. आणि हा गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळतो तो राजेश यांच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग असा षटकार गगनभेदी. आणि याचबरोबर या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या होते ती 11 धावा, बिनबाद 11 धावा. एकंदरीत एक षटकाच्या समाप्तीनंतर वाघजाई माता कात्रज संघ ची वाढती धावसंख्या पोहोचली आहे ती 11 धावांवर. बघूया पुढील गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित करतायत ते सह्याद्री क्रिकेट संघाचे कर्णधार.
मला वाटते स्वतः कर्णधार रोहित जाधव षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथे आहेत ते रोहित जाधव. संघाचा कर्णधार आणि षटकार चौकारांचा बादशाह अशी ज्याची ओळख 08 जर्सी नंबर 08 रोहित जाधव. सामना करतायत ते दिनेश. बघूया कशा प्रकारे रोहित जाधव यांचा सामना करतात ते. आणि काहीसा बॅट कट लागून गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण. अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला एसटीच्या मागे सह्याद्री क्रिकेट संघाकडून. आणि बॅटकटच्या मदतीने हे चौकार. संधी देऊया डीजेला. पुन्हा एकदा सज्ज दिनेश. कशा प्रकारे सामना करतात रोहित जाधव यांचा. उत्कृष्टरित्या पद्धतीने टोलवला चेंडू एक साईडच्या दिशेने. बघूया बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळतो तो दिनेश यांच्या बॅटमधून. आणि या चौकार बरोबर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ते 19 धावावर. संधी देऊया पुन्हा एकदा डीजेला. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते दिनेश यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकाराच्या मदतीने. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमबॅक बनावा तर असा रोहित जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू दिनेशचे होते तर तिसरा चेंडू हा रोहित जाधव यांचा आपल्याला पाहायला मिळतोय इथे. निर्धाव चेंडूची सांगता. काहीसा न समजलेला चेंडू दिनेश यांना. पुन्हा एकदा सज्ज दिनेश. पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बघा एक धाव घेण्यात यश. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला ते वाघजाई माता कात्रण्या संघाकडून दिनेश आणि राजेश यांच्यामध्ये. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट. तेवढेच उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं ते सह्याद्री क्रिकेट संघाकडून. पुन्हा एकदा सज्ज दिनेश रोहित जाधव यांचा चेंडू खेळण्यासाठी. बघूया कशा प्रकारे सामना करतात ते. पुन्हा एकदा न समजलेला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते ते यष्टीरक्षक अक्षय जाधव यांच्या हातामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक पहिल्या 2 चेंडूवर चौकार मिळाले नंतर सुद्धा एक स्ट्रॉंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोहित जाधव यांच्याकडून. आणि काहीशी धावसंख्या रोखून ठेवण्यात यश मिळत होते ते रोहित. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव घेण्यात यश. आणि इथे अंपायरच्या दिशेने करा आणि हे धावबाद. एकंदरीत संघाची वाढती धावसंख्या होते ते 2 षटक 22 धावा. एकंदरीत 22 धावसंख्येपर्यंत मदळ मारता आले ती वाघजाई माता कात्रज संघासाठी. आणि विजयासाठी सह्याद्री उन्हवरे संघाला 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जर आपल्याला पुढील फेरीसाठी पात्र व्हायचं असेल तर ह्या 23 रनांच्या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला अगदी सक्सेसफुली करावा लागेल आणि आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकाल. आपल्या या नवयुग चॅम्पियन चषकसाठी आता थोड्या वेळापूर्वी श्री भागणे प्रतिष्ठानाचं आगमन झालंय. तर मी नवयुग क्रिकेट मंडळ गोविंदशेतवाडी तर्फे मी सहर्ष असं स्वागत करतो की आपण आपला मोलाचा वेळ काढून आमच्या या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली. आपलं खूप खूप आभार. सर्वांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये बसायचं. पुन्हा संधी देऊया आपण डीजेला.
यानंतर होणारा सामना कोणाचा? हे मला जेवायचं आहे मेल अजून. राहुल मांजरेकर लवकरात लवकर सामना चालू करायचा. किती रन? 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ते सह्याद्री क्रिकेट संघाला. अतिशय कडवट असं आव्हान आपल्याला पार पाडायचं आहे. तेवढ्या ताकदीचा समोर संघ वाघजाई माता कात्रन, ज्यांनी मागच्या 2 संडेपूर्वी फायनलमध्ये प्रवेश केला होता असे वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रन. त्याचबरोबर हा 2025-26 ज्यांच्या नावावर ज्यांनी खेचून आणले असे सह्याद्री क्रिकेट संघ, तेवढाच ताकदीचा आणि बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला या नवयुग चॅम्पियनशिप मध्ये पाहायला मिळत आहेत. सलामीवीर फलंदाज रोहित जाधव आणि अक्षय जाधव, स्ट्रायकरला खेळतायत ते रोहित जाधव. निर्धाव चेंडू आपल्याला आत्ताच आपल्या नवयुग प्रीमियर लीग चॅम्पियनशिप चषकसाठी संतोषजी जाधव यांचं आगमन झालंय. तर मी त्यांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय आणि त्यांचा सन्मान करते दिनेशजी मांजरेकर साहेब. मंगेश यांचा पुढील चेंडू रोहित जाधव यांच्या बॅट मधून निघालेला हा गगनचुंबी असा षटकार. संधी देऊया पुन्हा एकदा डीजेला. जाधव जर स्ट्रायकरला असतील तर नक्कीच आपल्याला षटकारांनी चौकारांची आतिषबाजी ही नेहमीच पाहायला मिळत असते आणि त्याचाच एक क्षण आपल्याला पाहायला मिळाला. रोहित जाधव यांच्या बॅट मधून निघालेला हा गगनचुंबी असा षटकार आपण इथं पाहतोय. मंगेश बघूया पुढील कशा प्रकारे आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण करतात ते. यानंतर होणारा सामना त्रिमूर्ती फरारी बी वर्सेस नवयुग क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. अतिशय सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला एसटीच्या मागे विकेट कीपर यांचं. बॅटकट अंपायर गुड डिसिजन. बॅटकट पुन्हा एकदा स्ट्रायकर खेळणार ते अक्षय रिव्हर्स किंगचा बादशाह म्हणून ज्याची ओळख या पंचकृषीमध्ये आता नावारूपाला आले असे अक्षय जाधव. बघूया मंगेश यांचा पुढील चेंडू कशा प्रकारे अक्षय सामना करतायत ते. आणि अक्षय यांच्या काहीस गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. जर हा झेल झाला असता तर कदाचित या सामन्याचं काहीस वेगळं गणित आपल्याला पाहायला मिळालं असतं. वाघजाई माता कात्रन संघाकडून हे गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकंदरीत या झेल सोडल्यानंतर 2 धावा घेण्यात यश आपल्याला पाहायला मिळाले ते सह्याद्री क्रिकेट संघाकडून. त्रिमूर्ती बी आणि नवयुगी संघ दोन्ही संघांना फायनल कॉल असेल की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतील ते संतोषजी जाधव. मंगेश यांचा पुढील चेंडू सामना करतील अक्षय. बघूया कशा प्रकारे सामना करतात ते. त्यांच्या बॅट मधून आपल्याला रिव्हर्स शॉट भेटतो का पाहायला बघूया आपण. इथे रिव्हर्स शॉटची प्रेक्षक आपल्या वाट पाहत आहेत. अक्षय जाधव आपल्या बॅट मधून एक रिव्हर्स षटकार पाहावायचा आहे सर्वांना इथे. अक्षय जाधव बघूया मंगेश यांचा पुढील चेंडू
रिव्हर्स नाही. बघूया अंपायरच्या डिसिजन कडे लक्ष राहील आपलं. सीमारेषेवरील खेळाडूने निर्णय कळवायचा आहे. आणि हा गगनचुंबी असा षटकार अक्षय जाधव यांच्या बॅट मधून, रिव्हर्स नाही पण लेग साइडच्या दिशेने खेळलेला उत्तुंग असा गगनभेदी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय जाधव यांच्या बॅट मधून. आणि एकंदरीत या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या होते ती 15 धावा. पुन्हा एकदा सज्ज अक्षय जाधव. पहिला षटक प्रगतीपथावर असताना काहीच षटकार चौकारांशी आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते ते. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, एक धाव घेण्यात यश. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला ह्या दोन्ही खेळाडूंकडून. अक्षय जाधव गच्चाळ असा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि चौथ्या धावसंख्येत भर. एकंदरीत संघाची धावसंख्या 18 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या होते ती 18. संधी देऊया डीजेला. अक्षय जाधव यांनी षटकार मारला तर नितीन जाधव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आपल्याला लाभणार आहे. रिव्हर्स शॉट मारला तरच, रिव्हर्स शॉट खेळलात आणि षटकार मारलात अक्षय जाधव तर आपल्याला 101 रुपयाचं पारितोषिक आलंय नितीन जाधव यांच्याकडून. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. सह्याद्री गोलंदाजीसाठी आले ते राजेश. बघूया या 5 धावा ते डिफेंड करतात का आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करून देतात का. राजेश यांचा पहिला चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू. लालच बुरी बला है अक्षय जाधव. आपण हा 101 रुपयाच्या नादामध्ये आपण हा विकेट गमावलेला आहे. लालच बुरी अक्षय जाधव. अक्षय जाधव याची जागा घेण्यासाठी जात आहे ते सूरज जाधव, स्ट्रायकर गोलंदाज. अक्षय जाधव यांचा रिव्हर्स खेळण्याचा काहीसा मानस होता पण त्या शॉट मध्ये काहीसे ते अपयशी झालेत आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. लालच 101 रुपये की लालच. यानंतर नवी चॅम्पियन चषकसाठी ज्यांची उपस्थिती लाभली असे अनिलजी मोगरे साहेब यांचा यथोचित सन्मान करतायत ते आपल्या नवयुग क्रिकेट संघाचे धडाडीचे फलंदाज सुधीर चव्हाण यांना विनंती करतो की आपण यथोचित सन्मान करायचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात ते राजेश यांच्या. राजेश यांचा निर्धाव चेंडू वारंवार आणि समीकरण बदलते ते 4 चेंडू आणि 5 धावा. वाघजाई माता कात्रण अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते ते वाघजाई माता कात्रण आणि सह्याद्री उनवरे दोन्ही तेवढ्यात बलाढ्याचे सज्ज संघ दोन्ही. ऑफसाईडच्या दिशेने टोलवला चेंडू, 1 धाव घेण्यात भर. याचबरोबर 2 धावा घेण्यात यश सह्याद्री क्रिकेट. 3 चेंडू 3 धावांची गरज. या ठिकाणी सन्मान्य आवर्जून उपस्थित राहिलेले सन्मान्य नारायणजी मोगरे यांचा हेतूचे सन्मान केला जाईल. मी प्रदीपजी मांजरेकर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य नारायणजी मोगरे यांचा हेतूचे सन्मान करायचा आहे.
3 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर राजेश आपण पाहतोय. सुंदर चेंडूला दिशा दिली, चेंडू पाठवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सुंदर झेलचं पतन. इथे मात्र सामन्याला कलाटणी देतोय. आता उरले चेंडू 2 आणि बनवायच्या धावा 3. संधी असेल डीजेला. डीजे पाहिला गेलं तर 2 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना नवीन बॅट्समन आता स्ट्राईक वरती येईल. म्हणजे नक्कीच रोहित अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकलाच थांबेल. हे 2 चेंडू महत्वपूर्ण असतील. जर का डिफेंड केला तर नक्कीच संघाचं नाव, संघाचा बोलबाला नक्कीच कायम राहणार आहे. चला एवढा वेळ नको रोहित, चला प्लीज पाहूया. किशोर जर्सी नंबर 18 म्हणजे नक्कीच विराट कोहली यांचा फॅन. आता त्याप्रमाणे आपल्याला धावा बनवाव्या लागतील. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस, त्यामुळे 3 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. सुंदर अशी गोलंदाजी राजेश यांची, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचा मी वावा करेन तेवढेच कमी. कारण पाहिला गेला तर सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला. अफलातून गोलंदाजी. 2 चेंडू 3 धावांची गरज. नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज त्या ठिकाणी दाखल झाला. किशोर. हाय व्होल्टेज ड्रामा मॅच आपण पाहतोय. सुंदर चेंडू रनआउटचा खतरा होऊ शकतो का? पण या ठिकाणी रन 1 कंप्लीट केला. आता चेंडू उरला 1 आणि बनवायच्या धावा 2. 1 चेंडू 2 धावा समीकरण सांगतंय. एका बाजूला संघ सह्याद्री उन्नवरे आणि एका बाजूला वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण. एका चेंडूवरती सर्वांच्या नजरा लागल्या. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना स्ट्राईक वरती आहे रोहित आणि नॉन स्ट्राईकला आता मात्र आपण पाहतोय किशोर यांना लेग बायच्या रूपाने. थँक्यू. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना स्ट्राईक वरती रोहित. काय रणनीती असेल? चला सामन्याला वेळ नको. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कुठला संघ असेल? सुंदर चेंडू विकेटचं या ठिकाणी पतन. आणि पाहूया पंचांचा इशारा काय येतो. नक्कीच या ठिकाणी परतावं लागेल का माघारी? 1 धावा कंप्लीट झाली आहे आणि या ठिकाणी विकेटचं पतन. बॅट्समन रोहितला परतावं लागेल माघारी. इथं सामना मात्र निसटला. वाघजाई माता कात्रण संघाने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारत होता. इथे मात्र वाघजाई माता क्रिकेट संघाने माइंडनी गोलंदाजी घेतली आणि त्यांना प्रथम क्षेत्रासाठी आमंत्रित केलं. 22 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र 23 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र एका धावाने सामना गमवावा लागला. या ठिकाणी वाघजाई माता कात्रण संघ विन झाला आणि जय हनुमान क्रिकेट संघ उर्पी संघाबरोबर सेमीफायनलची पहिली लढत खेळण्यासाठी दाखल झाला. चला पहिली सेमीफायनलची लढत त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी आणि नवयुग क्रिकेट संघ ए. सामना किती षटकांचा असेल? राजेश दादा या जरा इकडे. सामना किती षटकांचा? 3 षटकांचा की 2 षटकांचा? 3 वाजले आता. पहिलं षटक पॉवर प्लेच असेल तर 3 षटकांचा खेळू शकतो. आपल्याकडे 3 वाजलेत, आरामात होतील. सामना 3 षटकांचा असेल. 3 सेमीफायनलची पहिली लढत. चला
त्रिमूर्ती बी आणि नवयुग क्रिकेट संघ ए. सामने 3-3 षटकांचे असतील, लक्षात घ्या. सामना